नमस्कार. भारतीय दर्शनामध्ये एक अशी विचारसरणी होती जी प्रवाहाच्या अगदी उलट गेली. चार वाक्दर्शन याला लोकायत मत असेही म्हणतात. खरं तर ही विचारधारा म्हणजेच त्या काळातील श्रद्धांवर केलेली थेट बंडखोरी होती. चला तर हा धाडसी विचार नेमका काय होता हे आपण सविस्तरपणे समजून घेऊ. जर विचार करा, जर पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, मोक्ष या सगळ्या कल्पना खोट्या असतील आणि आपल्याकडे फक्त हे एकच आयुष्य असेल तर काय होईल? हाच प्रश्न चारवाक दर्शनाचा मूळ पाया आहे. हा विचार कर्म पुनर्जन्म सिद्धांतावर आधारलेल्या पारंपरिक भारतीय विचाराला अगदी विरोधात आहे. एका अशा काळामध्ये जेव्हा कर्म, आत्मा आणि मोक्ष यांसारख्या कल्पनांनी लोकांच्या मनावर अगदी राज्य केलं, तेव्हा चारवाक किंवा लोकायत विचारवंतांनी एक पूर्णपणे वेगळा भौतिकवादी विचार पुढे आणला. ते जणू काही त्या काळातल्या विचार प्रवाहाच्या विरुद्ध बोलत होते. भारतीय दर्शनाचं वर्गीकरण आहे ना, ते साधारणपणे दोन गटांमध्ये होतं. एक म्हणजे आस्तिक जे वेदांना मानतात आणि दुसरं म्हणजे नास्तिक जे वेदांना सरळ सरळ नकारतात. तर बौद्ध, जैन धर्मासोबतच चारवाक दर्शन सुद्धा ह्याच नास्तिक परंपरेतलं आहे. महत्त्वाचं आणि सर्वात टोकाचं दर्शन आहे. चला तर आता चारवाक दर्शनाचे सगळ्यात महत्त्वाचे आणि इंटरेस्टिंग भागाकडे वळूया. ते म्हणजे त्यांचं ज्ञानशास्त्र. सोप्या भाषेत सांगायला गेलं तर ज्ञान मिळवण्याचा खरा मार्ग कोणता होता, त्याचं उत्तर त्यांच्यासाठी अगदी साधं सोपं सरळ होतं. चारवाकांसाठी प्रत्यक्ष हेच सर्वस्व होतं. प्रत्यक्ष म्हणजे काय, तर आपल्या 5 इंद्रियांनी ज्यावर आपण अनुभवतो तेच ज्ञान. हेच एकमेव खरं प्रकरण. म्हणजेच बघा, जर एखादी गोष्ट आपण पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, थोडक्यात अनुभवू शकत नाही, तर त्या गोष्टीचं अस्तित्व नाही असं त्यांचं म्हणणं होतं. सोपं आहे की नाही? सीइंग इज बिलिव्हिंग हा त्यांचा अंतिम नियम होता. आता बघा, या एका मूलभूत सिद्धांतामुळे पुढे काय काय घडलं हे पाहणं हे फार इंटरेस्टिंग आहे आणि एकदम डॉमिनो इफेक्ट सारखा. विचार करा, जर फक्त प्रत्यक्ष ज्ञानच खरं असतं तर मग अनुमान म्हणजे तर्क करणं हे आपोआपच तकलावून खोटं ठरतं. जर अनुमानच विश्वास ठेवण्यासारखं नसेल तर मग त्यावर अवलंबून असलेले वेद किंवा इतर धर्मग्रंथ ज्याला आपण शब्द प्रमाण म्हणतो ते तरी कसे विश्वासार्ह असू शकतात? म्हणजे पाहिलं कसं एकाच नियमाने त्यांनी ज्ञानाचे बाकी सर्व स्तोत्र बाजूला सारले. आणि जेव्हा फक्त प्रत्यक्ष ज्ञानालाच सत्य मानलं जातं ना, तेव्हा त्याचे परिणाम खूप एकदम पुलगामी होतात. साधा नियम आहे, ज्या गोष्टीमुळे डोळ्यांना दिसत नाहीत त्यांचं अस्तित्वच नाही नाकारून टाकायचं, ते खरं नाही असं मानायचं. अगदीच याच मुद्द्यावर 2021च्या परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला गेला होता. चारवाकांनी या ज्ञानशास्त्रामुळे त्यांनी आत्मा, ईश्वर, स्वर्ग यांसारख्या पारलौकिक गोष्टी कशा नकारल्या त्याच्यातून एकदम स्पष्ट होते. त्यांचा नियम एकदम साधा सरळ होता. जे दिसत नाही ते अस्तित्वात नाही. जे संपला विषय, त्याच्यावर फार चर्चा करायची नाही. चारवाक इतर दर्शनामधला फरक स्पष्ट आहे. चारवाक काय म्हणतात, हे जे जग फक्त 4 महाभूतांपासून बनलेलं आहे, पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू, संपलं. आत्मा म्हणजे वेगळं काही नाही, हे शरीर म्हणजे आत्मा आहे. ह्यालाच ते देहात्मावाद म्हणतात. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे चेतना म्हणजे कॉन्शियसनेस. त्यांच्या मते ही चेतना सुद्धा ह्या भौतिक घटकांच्या एक विशिष्ट मिश्रणामुळे तयार झालेली. ह्यालाच म्हणतात भूतचैतन्यवाद. आता हा भूतचैतन्यवाद समजून घेण्यासाठी चारवाकांनी एक जबरदस्त उदाहरण दिलं. ते म्हणतात की जसं विड्याचं पान, सुपारी आणि चुना या तिन्हीमध्ये कोणामध्येच लाल रंग नसतो, पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा तोंडात लाल रंग तयार होतो, बरोबर? अगदी तसंच भौतिक घटकांमध्ये स्वतः चेतना नसली तरी त्यांच्या एक विशिष्ट संयोगातून शरीरामध्ये चेतना निर्माण होते. किती सोपं करून सांगितलं. आता जर देव नाही, आत्मा नाही, पुनर्जन्म नाही, तर मग जीवनाचा उद्देश तरी काय? या प्रश्नावर सुद्धा चारवाकांनी अत्यंत प्रॅक्टिकल उत्तर दिलं. ते उत्तर आहे, चारवाक नीतिमत्य जगावा याव जीवतो सुख जीविते. म्हणजेच जोपर्यंत जगाल तोपर्यंत सुखाने जगा. त्यांच्या मते या जीवनामध्ये सुख मिळवणं हेच माणसाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे. पण थांबा, चारवाकांच्या या सुखवादाबद्दल एक मोठं गैरसमज आहे. लोकांना वाटतं की हा नियम धोका आहे, म्हणजे मजा करायची, आणि तसं अजिबात नाही बरं का. त्यांचा विचार खूप प्रॅक्टिकल होता. ते काय म्हणायचे की जीवनातून दुःख तर येणारच आहे, ते अटळ आहे,
म्हणून दुःखाच्या भीतीने सुख टाळण्यात काही अर्थ नाही. त्यांनी छान उदाहरण दिलंय. जसं धान्यातून कोंडा असतो म्हणून अख्खं आपण अन्न पूर्ण धान्य फेकून देतो का, नाही ना. तसंच दुःखात येणाऱ्या सुखाचा त्याग करू नये. अर्थात इतका टोकाचा विचार मांडल्यावर त्यावर टीका होणारच होती आणि चार्वाक दर्शनावर इतकी भयंकर टीका झाली, विशेषतः त्यांच्या ज्ञानशास्त्रातल्या म्हणजे मोठ्या लॉजिकल प्रॉब्लेम होती. 2019 मध्ये एका प्रश्नांमध्ये चार्वाकाच्या ह्याच कणकुंडीवर अगदी बरोबर बोट ठेवलं. तो तर्क काय होता? सर्व माणसे मर्त्य आहेत. सॉक्रेटिस हा माणूस आहे म्हणून सॉक्रेटिस हा मर्त्य आहे का? आता हा अनुमानच झाला ना. म्हणजे लॉजिकचा अगदी साधा प्रकार आहे, पण चार्वाकांच्या नियमानुसार हे अवैध ठरतं. मग काय असं सामान्य व्यावहारिक ज्ञान सुद्धा नाकारायचं का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि हीच चार्वाकांची सर्वात मोठी टीका आणि मार्मिक टीका आहे. ते म्हणतात की अनुमान प्रमाण नाही, बरोबर. आणि हेच वाक्य सिद्ध करण्यासाठी त्यांना स्वतःला युक्तिवाद आणि तर्कचा आधार घ्यावा लागतो. आणि युक्तिवाद म्हणजेच काय? अनुमान. हा एक असा लॉजिकल विरोधाभास आहे जो त्यांच्या संपूर्ण ज्ञानशास्त्रावर पायाला सुरुंग लावतो. म्हणजे ज्या गोष्टीला जे नाकारतात त्याच गोष्टीचा वापर करून ते आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी वापरतात. चला तर ह्या सर्व माहितीला आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मुद्द्यातून पटकन मांडून घेऊ. या विषयाचं परीक्षेसाठी असलेलं महत्त्व 2022च्या दिसून आलं. तेव्हा थेट प्रश्न आला होता की न्यायदर्शनाने चार्वाकच्या अनुमान नाकारण्याचा कसा आक्षेप घेतला. यावरून हे स्पष्ट झालं होतं की हा जो वाद आहे ना तो भारतीय दर्शनाच्या अभ्यासक्रमाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. चला तर मग परीक्षेचे महत्त्वाचे मुद्दे एकदम पटकन रिकॅप करून घेऊ. पहिलं म्हणजे त्यांनी ज्ञानशास्त्र म्हणजे फक्त प्रत्यक्ष हेच प्रमाण. दुसरं त्यांचं भौतिकवादी तत्वज्ञान. तिसरं आत्मा आणि देवाचा अस्वीकार स्पष्टपणे केला. आणि चौथं सुखवादी नीतिशास्त्र. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यावरची मुख्य टीका. ह्यामुळे झालं काय तर भारतीय परंपरेतील एक चिकित्सक आणि मुक्त विचाराला चालना मिळाली हे विसरून चालणार नाही. म्हणूनच चार्वाकांचं महत्त्व अजिबात कमी लेखता येणार नाही. बघा, जसं पश्चिमेकडे डेव्हिड ह्यूमने आपला संशयवाद मांडला आणि इमॅन्युएल कांट सारख्या मोठ्या विचारवंताला ताठर विचाराच्या झोपेतून जागं केलं, तसंच काही चार्वाकांनी भारतीय दर्शनामध्ये केलं. त्यांनी भारतीय दर्शनाला केवळ श्रद्धा आणि परंपरेत अडकून पडू दिलं नाही, उलट चिकित्सक वृत्तीला त्यांनी नेहमीच जीवन ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आणि जाता जाता हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आजच्या युगात जिथे विज्ञान आणि तर्कशुद्ध विचाराचं महत्त्व इतकं वाढलंय, तिथे चार्वाकाचे विचार हे जास्ती पटणारे वाटतात का?